मी काळमावाडी येथे दूधगंगा धरणाच्या पायथ्याला उभा आहे। तिथं समोर तुम्हाला या धरणाच्या गळतीतून हजारो लिटर पाणी वाहून जाताना दिसतंय। खरं तर आज जलसंपदा विभागाचं हे अपयश आहे आणि याला जबाबदार या खात्यातला असणारा भ्रष्टाचार आणि लोकप्रतिनिधींनी केलेली डोळेझाक हे जबाबदार आहे। जलसंपदा विभाग सांगतं की सेकंदाला 277 लिटर पाणी वाहून जातंय, परंतु प्रत्यक्षामध्ये इथली परिस्थिती बघितली तर जवळपास 650 ते 700 लिटर पाणी एका सेकंदाला वाहून जाताना दिसतंय। म्हणजे एका मिनिटाला 42,000 लिटर आणि तासाला जवळपास 20,20,000 लिटर एवढं पाणी वाहून जाताना दिसतं। या पाण्यातून वीज तयार करता आली असती। हे पाणी नदीतून वाहून जातंय, कर्नाटकला फुकट वाहून जातंय। एका बाजूला पाण्यासाठी रक्ताचे पाट वाहण्याची भाषा केली जाते आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं पाणी वाहून जातंय की जे कर्नाटक सुद्धा हक्काचं पाणी म्हणून याला घेतंय, परंतु त्याचे मोजमाप करायला तयार नाही। रक्ताचे पाट वाहतील अशी वल्गना करणारे ह्या गळतीबद्दल मात्र मूग घेऊन गप्प बसलेले आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटना 2021 सालापासून या विषयावर आवाज उठवत आहे। आता आम्ही 15 दिवस वाट बघू। जर का ही गळती काढण्यासाठी जलसंपदा विभागानं कारवाई केली नाही तर आता गावागावातले लोकांच्याकडनं फडकी गोळा करून बोळामार आंदोलन या ठिकाणी करायला पुन्हा आम्ही आल्याशिवाय सोडणार नाही, हे जलसंपदा विभागानं लक्षात ठेवावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।